हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या सखी सहेली या यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी ब्लाऊजच्या स्लीव्सची एक सुंदर अशी डिझाईन घेऊन आलेली आहे। तुम्ही बघू शकता मी एक साईडची स्लीव्स इथं तयार केलेली आहे। आता त्याच्यावरती मी हे स्टोन असे सुई धाग्याच्या मदतीने किंवा तुम्ही फॅब्रिक ग्लूच्या मदतीने पण चिटकवून तुम्ही बाहेरवरती लावू शकता। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सिंपल असा लुक आलेला आहे या स्लीव्सला। आता ह्या स्लीव्स कशा तयार करायच्या हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर आपण स्लीव्सची डिझाईन तयार करायला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला ब्लाऊजच्या स्लीव्स ह्या कट करून घ्यायच्या आहेत। अस्तर आणि मेन फॅब्रिक ह्या दोन्हीच्या पण आपल्याला स्लीव्स कट करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला अस्तरवरती जी मेन फॅब्रिकची जी स्लीव्स आहे ती ठेवायची आहे, पण आपल्याला जी सरळ बाजू आहे ती खालच्या बाजूला करायची आहे आणि त्याची उलटी बाजू वरच्या साईडला घ्यायची आहे। आता आपल्याला हे मधोमध दुमतून एकावरती एक असं ठेवायचं आहे। आता हे मधोमध एकावरती एक ठेवल्यानंतर आपल्याला या स्लीव्सच्या एकदम मध्यभागी आपल्याला इथून 1 इंचाचं अंतर घ्यायचं आहे आणि तिथं मार्क करायचं आहे 1 इंचावरती। 1 इंचावरती मार्क केल्यानंतर आपल्याला इथं वरच्या बाजूला अर्धा इंच घेऊन, तुम्ही बघू शकता मी इथं वरच्या बाजूला एक अर्धा इंचाचा डिस्टन्स घेतलेला आहे, अगदी थोडंसं। आणि आपल्याला इथून अशीच एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। तुम्ही स्केलच्या मदतीने पण ड्रॉ करू शकता। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशी एक सरळ लाईन इथे ड्रॉ करायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे हलकासा असा कर्व द्यायचा आहे। इथं गोलाकार असं आपल्याला तयार करायचा आहे। आता आपल्याला हा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे, गोलाकार आपण तयार केलेला। अशा पद्धतीने आपण स्लीव्स मधला हा आपण ड्रॉ केलेला सर्व पार्ट कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्या स्लीव्सचे हे 2 पार्ट तयार झाले असतील। आता तुम्ही बघू शकता इथं असे 2 पार्ट आपले तयार झालेले आहेत। आता आपल्याला या दोन्ही पार्टला जी ही साईड आहे त्यावरती आपल्याला टिप मारून ती सरळ करून घ्यायची आहे। हे असेच ठेवायचे, हलवायचे नाहीत, असंच पकडायचं आणि याच्यावरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सर्व प्रोसेस करायची आहे। आपल्याला टिप मारताना एक लक्षात ठेवायचं आहे की तो जो समोरचा राऊंड शेप आहे तो ॲक्युरेट व्यवस्थित आला पाहिजे। हे पहा, मी ह्या पार्टला इथं टिप मारून घेतलेली आहे। आता ह्याच पद्धतीने आपल्याला ह्या दुसऱ्या पार्टला पण इथं टिप मारून घ्यायची आहे। टिप मारून घेतल्यानंतर अस्तरला सोडून जो वरती एक्स्ट्रा पार्ट आलेला आहे तो मी इथं कट करत आहे। इथे दोन्ही कपड्याला टिप मारून घेतलेली आहे। आपल्या बाहीच्या दोन्ही भागावरती इथं टिप मारून झालेली आहे। आता आपल्याला आपण जे टिप मारलेला भाग आहे त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने कट मारायचे आहेत। दोन्ही पार्टला आपल्याला अशा पद्धतीने कट मारायचे आहेत। कट मारल्यानंतर आपल्याला हे पार्ट हे सरळ करून घ्यायचे आहेत।
सरळ केल्यानंतर आपल्याला फिनिशिंगसाठी याच्यावरती आणखीन एक टिप मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपल्या बाहीचा एक पार्ट तयार झालेला आहे. आता अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या भागाला पण सरळ करून त्याच्यावरती फिनिशिंगची टिप मारून घ्यायची आहे. आता आपले बाहीचे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता आपल्याला जो मधला हा जो पार्ट आहे तो आपल्याला तयार करायचा आहे. त्यासाठी मी इथे एक अस्तरचा आणि इथे एक मेन फॅब्रिकचा तुकडा घेतलेला आहे. ते पण आपल्याला बाहीचे जे आपण तुकडे एकावरती एक ठेवले होते त्याचप्रमाणे अस्तरवरती मेन फॅब्रिक ते पण सरळ बाजू खालच्या साईडला घालून ठेवायचं आहे. याची सरळ बाजू खाली घालायची आहे आणि याच्यावरती ठेवायचं आहे. त्यानंतर हे अशा पद्धतीने मधोमध फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला याच्यावरती एक कट मारायचा आहे. असं आपल्याला इथे एक ट्रायंगल शेप तयार करून घ्यायचा आहे. इथे त्रिकोण बनवायचा आहे. त्यानंतर हे ओपन करायचं आहे आणि आपल्याला याच्यावरती अशी त्रिकोणी आकारात टिप मारून घ्यायची आहे. टिप मारून झाल्यानंतर आपल्याला हा पण भाग सरळ करायचा आहे. कोणा व्यवस्थित निघण्यासाठी आपल्याला ह्याला पण व्यवस्थित कट मारून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे सरळ करून घ्यायचं. आता याच्या चारी बाजूने आपल्याला टिप मारायची आहे. आता मी याच्या ह्या चारी बाजूला टिप मारलेली आहे. आता याच्यावरती आपल्याला इथं त्रिकोण आकारामध्ये एक लेस लावून घ्यायची आहे. मी अशा पद्धतीची लेस घेतलेली आहे छोटीशी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतीही लेस घेऊ शकता. त्यानंतर ही आपल्याला अशी लावायची आहे इथं. तुम्ही बघू शकता मी इथं लेस लावून घेतलेली आहे.
आता आपल्याला ह्याच्यावरती हे दोन जे स्लीव्सचे पार्ट आहे ते याच्यावरती ठेवून आपल्याला टिप मारायचे आहे. त्यासाठी आपल्याला ह्या ज्या त्रिकोण आपण तयार केला ह्याचा मध्य काढायचा आहे. त्यासाठी हे मधून फोल्ड करायचं आणि वरच्या बाजूला हे जो मध्ये येते तिथे एक आपल्याला असा कट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आता हे जो मधला त्रिकोण तयार झालेला आहे त्या त्रिकोणापासून इकडं 3 बोटं मी इथे एक खून करत आहे आणि ह्या बाजूला पण 3 बोटं मी इथे एक खून करत आहे. तुम्ही हवं तर मेजरिंग टेपनं मेजर करून पण घेऊ शकता. आणि इथं हे जे आपण मध्ये कट मारलेलं आहे त्याच्या इकडच्या बाजूला एक बोट आणि इकडच्या बाजूला एक बोट असं इथं आपल्याला खून करून घ्यायचे आहे. आणि हे बरोबर स्लीव्सचे जे पार्ट तयार केलेले आहेत ते आपल्याला याच्यावरती ठेवून अशा पद्धतीने आपल्याला इथं टिप मारायचे आहे. आपले जे दोन्ही पार्ट तयार केलेले आहेत आपण त्या अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरती ठेवायचे आहेत आणि इथं टिप मारायचे आहे. तुम्ही जी पहिली बाही तयार केली आहे ती त्याच्यावरती ठेवून ते बरोबर जुळत आहेत का किंवा सेम टू सेम येत आहेत का नाही याची पण खात्री करायची आहे. आता तुम्ही बघू शकता की व्हिडिओमध्ये एक भाग जो आहे तो खालच्या बाजूला येते आणि एक भाग ॲक्युरेट वरच्या बरोबर जुळत आहे. हे आपल्या स्लीव्सला खड्ड्याचा भाग असल्यामुळे असं होत आहे. आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. मी एक पार्ट जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला अशाच पद्धतीने दुसरा पण पार्ट जोडून घ्यायचा आहे. मी बी चालले तिकडे कपडे काढायचे. कोणाला वाढायचं तुम्ही इथे बघू शकता आपली स्लीव तयार झालेली आहे. आता हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे वरचा आपल्याला दुसरा भाग जो खालच्या बाजूला आहे तिथपर्यंत जो एक्स्ट्रा वर शिल्लक आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता आपण जे हे दोन्ही पार्ट जोडून घेतलेले आहेत त्याच्यावरती या साईडला असे गोलाकार आणि इकडच्या पण साईडला असे गोलाकारमध्ये आपल्याला इथं लेस लावून घ्यायचे आहे. मी इथं मध्ये जी लेस यूज केली तीच लेस यूज करणार आहे. तुम्ही वेगळी पण यूज करू शकता. मी इथे एका बाजूला लेस लावून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला इथे दुसऱ्या बाजूला पण लेस लावून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने इथं आपली स्लीव्सची डिझाईन तयार झालेली आहे. आता याच्यावरती आपल्याला हे अशा पद्धतीच्या स्टोननी आपण इथे याला डेकोरेट करणार आहोत. तुम्ही बघू शकता किती विदाउट मेजरमेंट कसलंही काहीही मेजरमेंट न घेता किंवा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली ही सुंदर अशी स्लीव्सची डिझाईन तयार झालेली आहे. बिगनरसाठी ही अगदी फायदेशीर आहे. ज्या बायका किंवा ज्या मुली नवीन ब्लाऊज शिकत आहेत व त्यांना शिकण्यासाठी ही साधी सोपी सरळ अशी डिझाईन खूप सुंदर आहे. तुम्ही या डिझाईनचा वापर करून तुमच्या ब्लाऊजला नवीन स्टायलिश असा लुक देऊ शकता. तुम्हाला जर माझी ब्लाऊजची डिझाईन आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच वेगवेगळ्या डिझाईन पाहत राहा. थँक्यू.